गाईज, कशा आहात तुम्ही? नमस्ते. आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे की मी दिवसभरात काय काय ठुसते किंवा खाते. आणि असं काही आज असं स्पेशल मी खाणार नाही आहे. इन अ डे मे बी वीकडे एडिशन. सो लेट सी की काय काय होतं. मी जास्त बडबड नाही करत हे बोलून मी भरपूर बडबड केलेली आहे. बट आता आपण जाणार आहोत. फर्स्ट मील ऑफ द डे इज ब्रेकफास्ट. आणि बघूया की मी ब्रेकफास्टला काय काय खाते. आपण खाणार आहोत गुआकामोले टोस्ट. सो त्याच्यासाठी टमॅटो ऑलरेडी आपल्याकडे कापलेला आहे फॉर माय सरप्राईज. अवोकाडो आणि ब्राऊन ब्रेड. फक्त अवोकाडो आणि टमॅटो कापायचा आहे. सो एन्जॉय करा तुम्ही टाईम लॅप्स. अवोकाडोची तयारी केली आणि तुम्ही टाईम लॅप्स पण एन्जॉय केला असेल. तुम्हाला दाखवते मी आता बॅक कॅमने. इथे मी अवोकाडो मॅश केला आहे. हा ही कांदा, टमॅटो आणि हे सगळं प्रेप केलं आहे. तुमच्या समोरच मी हे सगळं मिक्स करणार आहे. मी कांदा थोडासा टाकणार आहे, जास्त नाही. आणि टमॅटो थोडासा बोलून मी भरपूर टाकलेला आहे. आणि लिंबू 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 हे सगळं झालेलं आहे. ते चाट मसाला. आय नो हे ॲज अ ब्रेकफास्ट हेल्दी नाही आहे, मी पुन्हा जास्त टाकलं आहे. आणि ह्याला आता एकत्र करायचं आहे. युजली मी ब्लॅक पेपर पण टाकते, बट मी आता विचार केला की चाट मसाला टाकते तर ब्लॅक पेपर का टाकू. दॅट्स वाय मी ब्लॅक पेपर नाही टाकला. हे बघा आता हे झालेलं आहे. ब्रेडला लावून खायचं आहे. दॅट्स असं दिसतं हे. आणि आता आपण टेस्ट करणार आहोत. एकदम सुंदर, एकदम छान, एकदम टेस्टी ब्रेकफास्ट. टेस्टी आणि हेल्दी. फक्त ब्रेड हेल्दी नसतो, कोणताही प्रकारचा ब्रेड. कधीतरी एक महिन्यातून एकदा तुम्ही खाऊ शकतात किंवा वीकली एकदा खाऊ शकतात. चहा कसं विसरू शकते मी, चहा पण पिणार आहे. सो माझा तर ब्रेकफास्ट सॉर्टेड झाला आहे. आता लंचला भेटूया. आणि तुम्हाला अवोकाडो आवडतो का, म्हणजे तुम्ही कधी गुआक ट्राय केलं आहे का, नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. सो आता बारी आहे लंचची. आणि लंचमध्ये आहे सोयाबीनची भाजी, सोयाबीनची ग्रेव्हीवाली भाजी आणि नाचणीची भाकरी. नाचणीची भाकरी मला भरपूर आवडते. वर्षी नोव्हेंबरपासून स्टार्ट केली आहे की मला भाकरी खायला स्टार्ट केली आहे. आणि तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कोणती भाकरी आवडते. नाचणीची आवडते, ज्वारीची आवडते की तांदळाची आवडते. मी जेवते आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला अपडेट देते की काय 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 होणार आहे आजच्या दिवसात. तुम्ही ऐकलाय का तर डायलॉग, क्या गुंडा बनेगा रे तू. त्याच्यामध्ये आहे क्या गुंडा बनेगा रे तू. इथे माझं कॉर्न संपलंय आणि मी करते वॉट आय ईट इन अ डे. आणि आत्ता चालू केला मी. वाव किती स्मार्ट आहे. खाण्यामध्ये इतकं मग्न झाले की विसरली की आपल्याला वॉट आय ईट इन अ डे पण शूट करायचं आहे. तर काहीच आता मी असं बोलूच नाही शकत की मी खाते कॉर्न, कारण की हे क्लिअरली दिसतंय संपलंय. बट ह्याच्या मागची मी बॅक स्टोरी सांगते की हे बनवता मी काय कांड केलं. पण ठेवलं आणि त्या कॉर्नच्या ह्याला ना प्लास्टिक होतं, नीट काढलं वगैरे. बट हे प्लास्टिक चुकून कुकरला चिकटलं आणि ते असं तडतड मी बसली की हे काय तडतड होत आहे. तू थोडीशी मिस्टेक केली आहे. आणि बाबा बोलले की अपूर्वा तू कुकर तर लावला आहेस. त्याच्यानंतरची सेकंड मिस्टेक सांगते मी तुम्हाला. कुकर तर लावला आहेस, तू शिट्टी कुठे लावलीस. हे अशा चुका मी करते पर्पजफुली की लोक मला बोलतील अपूर्वा तू कुक नको करू. तुम्हाला समजतंय ना मला काय बोलायचं आहे. त्या गोव्याच्या ट्रिपला पण मी केलं, म्हणून माझ्या असं फ्रेंड्सला वाटतं की नाही हिला कुक करता नाही येत. उनो रिवर्स, मला येतं कुक करतं. स्मार्ट लोकांना कोणी ओळखू नाही शकत, प्रॉब्लेम तो आहे. जेव्हा मी US होती ना, मी ह्या अशी संपूर्ण महाराष्ट्रीयन थालीसाठी अशी तरसायची की आज का अशा चपाती भाजी भात वगैरे सगळं असू दे देवा. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही एकदा आईला जाऊन नमस्कार करा, तिच्या पाया पडा. काही पण जे पण कोणी पण कुक करतं ते आपण ग्रेटफुल नाही आहोत. म्हणजे मला असं मी आधी हे नाही व्हायचं की हां ठीक आहे आई करतेस. बट जेव्हा तुम्ही घराच्या लांब राहतात तेव्हा तुम्हाला आईचं महत्त्व समजतं, जे मला समजलेलं होतं जेव्हा मी US गेली. खरं आईचं महत्त्व जोपर्यंत आई बाजूला असते तोपर्यंत नाही समजत. एनिवेज आई बघत असेल तर हा व्हिडिओ असं काही नाही चालेल. मी किती बडबड करते बाई. ओके, आता मी तुम्हाला दाखवते माझ्या असं थालीमध्ये काय आहे. फर्स्ट आहे कोबीची भाजी, त्याच्यानंतर आहे मसूरची आमटी आणि भात. सो दिस इज होल माय डिनर. अजून काय काय फूड रिलेटेड व्हिडिओज बघायला आवडतील मला नक्की सांगा. आणि मी हातानेच खाते, म्हणजे चमचा पण आहे माझ्याकडे. बट वाय नॉट, हाताने खाल्ल्यावरती जास्त चव चांगली लागते.
मी हाताने खाते. तूरची आमटी, वाव व्हॉट अ ग्रेट कॉम्बिनेशन. आणि मग खाल्ल्यानंतर तुम्हाला भेटते. सो आता मी डेझर्ट खाणार आहे. काय खाणार आहे डेझर्टमध्ये तुम्ही तुमचं म्हणजे पॉज करा व्हिडिओ एक सेकंड. केला असेल का तुम्ही? असेल की नाही माहिती नाही, बट मी खाणार आहे केक. आणि हा कसला केक आहे हे बघायचं असेल तर तुम्ही वाइब विथ यशीचा उद्याचा व्लॉग तुम्हाला कळेल की हा कसला केक आहे. ट्रेनरने सांगितलं हेल्दी खा. सो मी केकसोबत जर केळं खाल्लं तर इज इट हेल्दी? लॉजिक लेफ्ट द चॅट आय गेस. स्वीट काउंटीचा केक खूप आवडतो. दिस इज जस्ट अ रिमाइंडर की माझा बड्डे पण येतो आहे. ही जर तुम्हाला केक मला पाठवायचा असेल तर, जर माझं कोणी फॅमिली मेंबर बघत असेल तर यू नो मला कोणता केक आवडतो. हा बेस्ट केक आहे आणि ही जैन बेकरी आहे. मी चुकून जैन करत होती. केला. ओके, सो आता मी तुम्हाला भरपूर खायच्या गोष्टी दाखवल्या आहेत. मी बनवला काय नाही आहे, फक्त अवोकाडो टोस्ट बनवला. आता आपण बनवणार आहोत तिळगुळ. माझ्या ताईसोबत मी फक्त वळणार आहे. तिने सगळं बनवलं आहे. आपल्याला थोडंसं वळायचं काम करायचं आहे. वळताना ऑलमोस्ट आता 10:30 झाल्यात. मी 10:30 वाजता बघा मी किती चांगली मुलगी आहे की मी काम पण करते, मी जेवते पण. मैं तो थक गई. पाणी लावायचं आहे पहिलं हाताला आणि मग फक्त हे करायचं आहे, गरमच ओळायचे असतात तिळगुळ. ती लाजते. OMG, मला तिळगुळ पण यायला लागले. ताई ऑर्डर घेऊ का तिळगुळची? येस, गुड. सेकंड. हां, एवढा वेळ नाही व्हायचं. आधी होताना तुला प्रोफेशनल शेफ काय करतो माहिती आहे, त्याला असं परफेक्शन लागतं. अरे थांबा, देवाला नको ठेवू, सगळं होऊ दे. देवाला का ठेवायचं माहिती आहे? कारण की त्यांना स्वतःला खायचं आहे. देवाला ठेवणं इज सेकंडरी ऑप्शन. हे बघा प्रिसिजन बघा की एवढं गोल तुम्हाला करता येईल का? ही मला सोनी बोलून माझी वाट लावते. बोला देवाला आता खायला या. तो मी 5 वाजता उठली, पहिलं शेंगदाण्याची सालं काढली, मग आणि फ्राय केले, मग तीळ फ्राय केले. मग आता मी ताईला बोलली की जाऊ दे, तू थोडीशी हेल्प कर. 5 वाजता उठून मी सगळं कामं केली, मग जेवण बनवलं दिवसभराचं, चपात्या केल्या, भाकऱ्या बनवल्या, मग ताईसाठी पोहे केले. तुम्हाला माझी व्हॅल्यू कधी समजणार काय माहिती. कितवा या म्हणजे मी मोजत तर नाही आहे, म्हणजे मी खूप मेहनती मुलगी. आई बाई भरपूर आहे. अजून अर्धा तास माझ्याकडनं काम करून घेते. काम करून घेते, पैसे नाही देते मला. परत 2 नका खाऊ प्लीज बाबा. काम करा जरा, माझ्यासारखं काम करा. आता उद्या 4 वाजता उठायचं आहे मला. 4 वाजता जेवण करते की नाही तू खो बोल फक्त. अगं खरं बोल. 4 वाजता उठून मी सगळ्यांसाठी जेवण बनवते, मग सगळ्यांना विचारते काय काय हवं त्यांना, मग त्यांचा डबा पॅक करते. बनवलं आणि बाबा फक्त खात आहेत. आता आलो आहे आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावरती. आणि तुम्हाला काय आवडलं या व्हिडिओमध्ये नक्की मला सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही भरभरून प्रेम तर नेहमीच मला देतात, बट हाईप करायला विसरू नका. हे तर मला असं वाटतं की हे माझं काय सिग्नेचर लाईन आहे, हाईप करायला विसरू नका. बट नक्की विसरू नका, त्यांनी खूप हेल्प होते. हे मी जोपर्यंत तुम्ही हाईप करत नाही, म्हणजे हाईपच्या लिस्टमध्ये व्हिडिओ येत नाही, तोपर्यंत मी हे बोलत राहणार आहे. मला काय आवडलं, कोणता स्पेसिफिक मोमेंट आवडला असेल ह्या व्हिडिओमधला तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी पहिल्यांदा असं त्याला वळले आहेत. 4 वाजता उठले, हे सगळं मी काय केलं नाही. ताईने सगळं काम केलं होतं, मी फक्त तिळगुळ वळायचं काम केलं. बाकी मी खूप बोलली आहे. सो आजच्या व्हिडिओसाठी बाय. मी आता ठरवलं आहे की मी हर ट्यूजडेला 11 वाजता आणि सॅटर्डेला 11 वाजता व्हिडिओ पोस्ट करणार आहे. हे जस्ट मी विचार केले. आय डोंट नो की मी हे किती करेल, बट नाही केलं तर तुम्ही मला आठवण करून द्या की अपूर्वा तुला हे करायचं आहे. सो तुम्ही माझ्या हेल्प करा. हे माझं 2026 विजन बोर्डमध्ये पण आहे कन्सिस्टन्सी. मी फर्स्ट टाईम बाय द वे विजन बोर्ड पण बनवला आहे. ते आपण काहीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याबद्दल बोलू. लवकरच भेटूया आपण ट्यूजडेला.